नमस्कार. मी अश्विन देशपांडे. आत्मभानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला असलेला बेलचा आयकॉन पण दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. कमेंट पण करा. तुमच्या या क्रियेमुळे आम्हाला निश्चित प्रोत्साहन मिळत राहतं. आजचा जो विषय आहे, तो विषय आहे मला वी आ बुवा या कथाकाराचं एक कथासंग्रह हातात देण्यात आलं. त्या कथासंग्रहाचा पहिल्या कथेचं पहिलं वाक्य होतं, सबब ही लंगडी असते, परंतु या देशामध्ये ती सगळ्यात जास्त चालते. सबब म्हणजे एक्सक्यूज. एखादं काम न करण्याचं कारण उत्पन्न करणं आणि सर्वसाधारणतः सबब ही लंगडी असते हे माहीत असूनही आपण लंगडी कारणं देण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. आपल्याला आपल्या प्रायोरिटीज सेट करता येत नाहीत. आपल्याला कधी-कधी वेळेचं व्यवस्थापन जमत नाही. आपल्याला वेळेवर काम करायचं म्हणजे कधी-कधी जीवावर येतं. आपण अंग काढतो. आपल्याला कित्येकदा गांभीर्य नसतं आणि वेळेच्या बाबतीत भारतीय माणूस किंवा महाराष्ट्रीय माणूस यथातथाच आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्थात काही अपवाद आहेत. सगळेचे सगळे तसे नाही आहेत. परंतु आपण सबब का पुरवतो? त्याचं खरं कारण पाहूयात. मनामध्ये आपल्याला माहिती असतं, की आपण जी काही सबब देणार आहोत, ती खरी नाहीये. मनामध्ये आपल्याला खात्री असते, की आपली जी सबब आहे, तिला वास्तवतेचं काही भान नाही. मनामध्ये जबाबदारीची जाणीव घ्यायची तयारी नसते, की माझ्याकडनं चूक झाली, त्याच्यामुळे सबब बाहेर येते. मनामध्ये पश्चात्ताप असतो, की एखादी गोष्ट मी वेळेवर केली नाहीये किंवा योग्य न्याय त्या गोष्टीला दिलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण काहीतरी कारण स्वतःचा अहंकार गोंजारायसाठी देऊन टाकतो. आपण एखाद्या वेळी चुकीचं बोललो, तर ते मी बोललो नाही, तो असं बोलला म्हणून मी बोललो ही सबब आपण पुढे करतो. आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये बघा तुम्ही, कधी-कधी अख्ख्या दिवसामध्ये 10 ते 15 वेळेस आपल्याला सबबी द्याव्या लागतात. आपल्या स्वतःच्या चारित्र्याच्या दृष्टीने हे लक्षण बरं नव्हे बरं का. सबब देणं याचा अल्टरनेटिव्ह याचा पर्याय हा आहे, की वेळच्या वेळी गोष्टी करणं, शुद्धीवर राहत आपलं काम आपल्या हेतूसह उद्दिष्टांपर्यंत पोहोचवणं, कर्म करत असताना त्याच्या बारीक-सारीक सगळ्या साखळ्यांमध्ये पूर्ण ज्ञान मिळवत ते कर्म साकार करणं, आपलं वर्तन साजेसं ठेवणं, बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपण त्याची शिकार होतो, हे बोलणं थांबवणं. एक ना अनेक असे पर्याय आहेत, जिथे खरा सज्जन सबब देण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. आणि सबब देऊन आपण काय मिळवतो? तात्पुरता त्या गोष्टीपासनं, अपराधाच्या भावनेपासनची सुटका. त्या केलेल्या गोष्टीबद्दल मनात निर्लज्जपणा निर्माण करण्याची प्रक्रिया करतो. काय करतो काय आपण? सबब सांगणं म्हणजे धारिष्ट्य आहे आणि खऱ्या वास्तवाचा मुकाबला न करण्याचं हे धारिष्ट्य अनाठायी आहे, अनावश्यक आहे, अत्यंत हीन दर्जाचं लक्षण आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण
काळ, वेळ, संदर्भ, भावना, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपल्या सगळ्या क्रिया जर का शुद्धीवर राहून केल्या, योग्य वेळी वर्तमानामध्ये न्याय देत आत्मभानावर राहत केल्या, तर कदाचित किमान आपल्याकडनं सबबींचा हा सप्लाय कमी होईल. माझी तुम्हा सगळ्यांना सांगण्याची प्रबळ इच्छा आहे, की हा व्हिडिओ पूर्ण ऐका. कोणीतरी घंटी वाजवली ही सबब पुढे करू नका. कोणीतरी फोन केला म्हणून व्हिडिओ अर्धवट राहिला ही सबब पुढे करू नका. कोणीतरी अचानक आठवलं, मन भटकलं ही सबब पुढे करू नका. व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण ऐकणं यासाठी गरजेचं आहे, की संदेश आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचत त्या संदेशावर ताबडतोब अवलंब करण्यासाठी सुद्धा सबब शोधायची गरज आपल्याला पडली नाही पाहिजे.